नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत पालक आणि मेथीचे पराठे. यामध्ये सर्वप्रथम मी हा पालक आणि मेथी छान स्वच्छ धुवून बारीक कापून छान पाण्यामध्ये याला उकळी येऊ दिली आणि आता याला मी चांगलं असं कद्दूकस करत आहे. किंवा ते थोडं नाही झालं तरी पण आपण जेव्हा मिसळतो ना कणकेमध्ये तेव्हा पण ते होऊन जाणार. आणि आता घेतलं आहे याकरिता मी गव्हाचं पीठ 2 वाट्या, 1 वाटी मक्याचं पीठ, त्यामध्ये स्वादानुसार आता हिरवी मिरची टाकायची, हळद, जिरं, तीळ टाकली आणि थोडी सुकी मिरची, लसणाची पेस्ट पण टाकली त्यामध्ये आणि बारीक कापलेला कांदा, सांबार आणि लिंबू पिळून घ्यायचं. स्वादानुसार मीठ टाकायचं. ही पालक मॅश केली मी, पालक आणि मेथी थोडी टाकली. त्यासोबतच मी लसणाचे तुकडे पण टाकले होते आणि ते स्टीम करून घेतले छान बारीक. आता छान मऊ मऊ झाले मस्त. आता ते आपण ह्या कणकेमध्ये मिसळू आणि याला छानपैकी मीठ वगैरे पण टाकलं स्वादानुसार आणि याला आता छानपैकी मळून घेऊ. पाणी टाकायची गरज पडणार नाही, त्यानेच होऊन जाईल आपला गोळा छान. हे सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणामध्ये पण आपण छान पराठे करू शकतो. याचे कमी तेलामध्ये पण करू शकतो आणि पुऱ्या पण तळू शकतो. कुरकुरी अशा 3 प्रकाराने होऊ शकते. त्यामध्ये मक्याचा आटा आहे आणि गव्हाचं पीठ. 4 लोकांना पुरतील गोड पराठे किंवा पुरी किंवा धपाटे छानाचे होऊ शकतात. आणि आता बाजारात छान मिळते पालकाची जुडी वगैरे ताजी ताजी. छान त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. थोडं पाणी लागणार आहे मळायला. छान याला मळून घेतलं. थोडं तेल टाकलं मी म्हणजे चिपकलेलं वगैरे हाताला चिपकणार नाही. छान असा मळून गोळा तयार झालेला आहे. थोडं तेल लावल्यामुळे छान मऊ झालेला आहे गोळा. आपल्याला जसं हवं आहे की पुऱ्या करायच्या किंवा वेगवेगळ्या आकारामध्ये करायचे तर आपण करू शकता. मी छान छोटे छोटे पराठेच करणार आहे. असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. मोठ्या लोकांना कमी तेल लागतं तर कमी तेलामध्ये याला छान आपल्या साध्या तव्यावरच आपण करायचं. मल्टीटास्किंग हा गुणच आहे श्रेयांचा. म्हणून मी ॲट ए टाइम 3 टाकले. छोटे
छोटे छोटे केले तर सकाळची वेळ असते ना, काही असते सर्वांना. थोडा तावा मोठा असता तर होऊन जाते. छान याला परतून दाबून दाबून छान शेकून घ्यायचे. आपले आता हे कमी तेलामधले, जास्त तेल नाही टाकलं मी, थोडं थोडं, तरी पण छान खरपूस खरपूस झालेले आहे. आता हे छान पैकी असे गरमागरम मस्तपैकी कुरकुरीत गरमागरम पौष्टिक असे आयर्न कॅल्शियमने भरपूर असलेले असे पराठे आपण जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये सकाळी खाऊ शकतो. मुलांना पण देऊ शकतो, वयस्कर लोकांना पण आपण देऊ शकतो नाश्त्याकरिता. बघत राहा पुढील रेसिपी. धन्यवाद.